रोहित पवारांसाठी आजी मैदानात. प्रतिभाताई उतरल्या मैदानात. रोहित पवारांना आता आजोबांसोबत आजींचंही समर्थन. रोहित पवारांना दुसऱ्यांदा ईडी चौकशीसाठी बोलवण्यात आलं, पण यावेळी त्यांच्यासोबत शरद पवार नाही तर प्रतिभाताई पवार दिसल्या. प्रतिभाताईंना बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पहिल्यांदाच प्रतिभाताई अशा भूमिकेत दिसल्यात. एवढंच नाही तर सुप्रिया सुळेंची मुलगी ही ईडी कार्यालयाच्या परिसरात दिसली. रोहित पवारांच्या समर्थनात अख्खं पवार कुटुंबीय मैदानात उतरल्याचं चित्र आहे. रोहित पवारांच्या मागे जेव्हापासून ईडीचा फेरा लागला तेव्हापासून साहेबांनी रोहित पवारांची बाजू लावून धरली. सुप्रियाताई रोहित पवारांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या. आता प्रतिभाताई स्वतः मैदानात उतरल्यामुळे पवार कुटुंबीय इमोशनल कार्ड खेळतंय का असा सवाल विचारला जातोय. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही गोळा झाले. चौकशी संपेपर्यंत हे सगळे कार्यकर्ते ठिय्या मांडून बसायच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करतायत. एकूणच ईडी चौकशी सुरू झाल्यापासून रोहित पवारांना मिळणारा पाठिंबा वाढतोय आणि सोबतच राजकीय वजनही. ताईसाहेब आणि आता खुद्द प्रतिभा पवार. त्यामुळे ही ईडी चौकशी रोहित पवारांच्या पथ्यावर पडते का, की पवार कुटुंब रोहित पवारांच्या निमित्तानं इमोशनल कार्ड खेळतंय? अमित मोडक, न्यूज 18 लोकमत, मुंबई.